येस, थँक्यू सो मच. धीरज सरांचं मनापासून आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेच्या त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. आणि सध्या तरी जयेश माडे ॲज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून आपण पाहत आहोत वाघोबा फायटर्स टीमकडनं. आलेली पहिली सिंगल आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटते. आणि स्ट्रायकर एंडला आकाश. लाऊड अपील एजन गॉन. झटका मिळेल पहिली विकेट. लेफ्टी बॅटर आकाश गांगड सध्या तरी डगआउटला. पहिला झटका. पल्स पहा आमचे सध्या तरी स्क्रीनवरती आहेत आपल्या. सचिन बोंडवे सध्या तरी आपण पाहत आहोत तिथे तो आस्वाद घेत आहेत. गोळ्याचा आस्वाद घेत आहेत. चला जाऊयात मॅचकडे पुन्हा एकदा. 1-1 विकेट गेले आहे. जिग्नेश 11 टीम सध्या तरी सामना जिंकून आले. त्यांनी दुसऱ्या बाजूला वाघोबा फायटर्स टीमने एक सामना गमावलाय. नितेशसाठी वेगवान चेंडू. हो लाऊड अपील पुन्हा एकदा झाले आहे. पण वाईट बॉल कळवत आहेत. आणि आता सध्या तरी तो रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. यस, इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. नो मोर रिव्ह्यू लॉट्स. फिल्डिंग करणारी टीम वाघोबा फायटर्स रिव्ह्यू लॉट्स केलेला आहे. व्हाईट बॉलसाठी तो रिव्ह्यू घेतला होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर गेलाय बॉल आणि त्याचमुळे तडपंचांनी कळवलाय तो व्हाईट बॉल आहे. आणि त्याचमुळे एक्साची धाव मिळेल. धावा झाला 2. एका सामन्यामध्ये जिग्नेश 11 टीमनं पहिलाच तो मॅच हाय व्होल्टेज ड्रामा तिथे पाहायला भेटला होता. 71 धावा कुठल्या होत्या. इनसाइड आउटला खेळायचं होतं. बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फायनली ती सिंगल कंप्लीट केली जाईल. आपण पाहत आहोत आशिष तुपांगे मैदानाच्या आतमध्ये सिंगल काढतोय. सिंगलला धाव फलक 3. हो काय अफलातून तो चेंडू होता. चेसचा स्लोअर वन पाहायला भेटला. बॅकअप द हँड. आणि आता धावत सुटलेत. पाहूयात ती विकेट मिळेल असं वाटतंय. नॉन स्ट्राईक एंडला सहज विकेट आहे. आणि आता ती विकेट मिळते. या धावसंख्येची गरज होती का हाही प्रश्न असेल. पण 22 कळवत आहेत. मिळेल सिंगल प्लस विकेट. बॅट्समन तो क्रीज सोडून गेलेला आहे आणि त्यामुळे आता पंचांनी कळवलाय. दोन रनाची पॅनल्टी आहे का सर. पंच 2 रन पॅनल्टी का. ओके. महेंद्र तुंगार मॅन फ्रॉम पाटोळ समोर स्ट्रायकर एंडला
नितेश भोईर, मॅन फ्रॉम ला आहे आणि बॉलर आहे जयेश माडे, माडेपाडा टीमचा. वेगवान चेंडू परंतु लेक्सिकला सोडून चाललाय, पंचांनी कळवला वाईट बॉल. क्रॉस बॅटेडनं मारलाय, पायावरती हाताळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये तो फायदा घेतलाय नितेश भोईरचा. हा क्लासिकल कडक आणि बेधडक चौकार, 4च्या मदतीने धाव फलक 9 धावा. अंतिम बॉल आता बाकी राहिला आणि तिथे सध्या तरी धावा झाला, धाव फलकावरती 9. 5 ओव्हरचा मॅच पाहायला भेटतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या तरी दोन्ही विकेटही गेल्यात. तिथे 2 महत्वाचे खेळाडू बॅटिंग करतायत. नितेश सायकरेंडला वळण घेणारा बॉल, उसळी मिळाली आणि आता बॉल निघाला विकेट किपरकडे. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या हातमध्ये हाताळला गेलाय, आला डॉट बॉल. पहिल्या ओव्हरला आलात फक्त 9 धावा. 1 ओव्हर समाप्त आणि 9 धावा. 2 विकेट गेला त्यांनी, त्याच्यामुळे ते प्लॅनिंग दोन्ही बाजून आता स्पष्ट दिसतंय. यस, प्लॅनिंग चांगला आहे, प्लॅनिंग चांगला आहे, परंतु सध्याच्या घडीला पाहूयात काय घडेल. 2 विकेट गेल्यात या मॅच मध्ये. थोडंसं अतिश गोडविंदेलाही थांबवलंय आणि दुसऱ्या बाजूनं कपिल केनेही थोडासा थांबलाय, कारण त्याचं राहिलंय. चला टाइम वेळेच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, दोन्ही संघ पंचसती ताकीद देत आहेत. ते प्लॅनिंग चांगलं आहे, शक्यच नाहीत. एका आयकॉनला एकच ओव्हर आहे हे देखील, कारण 5 बॉलर तुम्हाला हाताळायचेच आहेत, 5 बॉलरांचा यूज करायचाच आहे. त्याचमुळे ते प्लॅनिंग वेळेमध्ये होणं गरजेचं असणार आहे. जाऊयात, पाहूयात काय घडेल. 9ला 2 विकेट गेला त्याने. आता निलेश पागी येतोय सेकंड ओव्हरमध्ये. हो हो, आणि झाली दांडी गोल, महत्वाची ती विकेट. फलंदाज झाला बाद, आता येईल का तो पाहूयात. सध्या तरी आता 3री विकेट गेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ती वाट पाहिली जाते, कारण पहिली हाफ सेंचुरी स्पर्धेची अतिश गोडविंदेच्या नावावरती आता तो पुन्हा एकदा आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता पाहूयात काय घडेल. मैदानाच्या आतमध्ये अतिश गोडविंदे या स्पर्धेचं पहिली हाफ सेंचुरी त्याच्या नावावरती राहिली आहे. दुसरी हाफ सेंचुरी मुनाफ शेखच्या नावावरती राहिलेली आहे आणि आता पाहूयात 3री. गोलंदाजाचं या बॉलवरती मी कौतुक करेल, बरोबर ते रीड केलं होतं, कारण गेल्याही मॅचमध्ये ते भरपूर त्यानं रिव्हर्स अटेम्प्ट केलेले स्ट्रोक पाहिले. आणि आता या मॅचमध्ये इथे आपण निलेश पागीचं कौतुक करूयात. या विभागाचा आयकॉन खेळाडू आहे, खर्डी कसारा विभागाचा निलेश पागी या टीमचा, आणि सध्या तरी ती कामगिरी खूप चांगली करतोय. आला डॉट बॉल, हलकासा प्लेसमेंट, फिल्डर आहे दीपक.
बॉल अडवतोय, एक सिंगल मिळेल आणि आता फायनली ते अकाउंट ओपन करतोय. शांततेत राहिलाय कारण 3 विकेट एका बाजूला गेलेत. ओव्हर बाकी आहे त्याचमुळे शेवटपर्यंत राहून खेळण्याचा प्रयत्न दिसतो अतिश गोडविंदेचा. सोबतीला आहे नितेश भोईर. 10 धावा धाव फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जिग्नेश 11 टीम. हलकस प्लेसमेंट, पुन्हा ती सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आता 11 झाल्यात. 1.4चा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. 11 धावा झाल्यात. शांत ठेवलंय अशीच ती सुरुवात राहिली होती गेल्याही मॅच मध्ये जिग्नेश 11 टीमची, परंतु त्यानंतर अतिश गोडविंदेनं ती एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळी खेळून टीमला 71 पर्यंत पोहोचवलं होतं. आता या मॅच मध्ये पाहूयात कितपर्यंत पोहोचतील. दुसऱ्या बाजूला निलेशचा हा बॉल यावेळेस आपण टप्पाचा होता आणि ते बॉलला पाठवलंय. फिल्डरला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट एफर्ट, व्हॉट अ कमिटमेंट. 100% तिथे एफर्ट दिले त्यांनी. त्या प्रयत्नाला तर 100% द्यावंच लागतील, परंतु बॉल वेगामध्ये निघालाय. चला बॉल तिकडनं द्यायचा आहे, घेऊन यायचा आहे. धावा झाल्या तर 15. अपडकट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्या मध्ये अडकवलंय फलंदाजाला. अतिश गोडविंदेची ही विकेट. प्रेशर मध्ये, प्रेशर कुकरची ही शिटी वाजते आणि त्याच प्रेशर मध्ये तो प्रेशर झेलता आलेला नाही त्याने. आता अतिश गोडविंदे चाललाय. झटका क्रमांक 4. 15ला चौथी विकेट. आयकॉनच्या वर्सेस आयकॉन ही लढाई पाहायला मजा आली असती, परंतु मी म्हणेन थोडासा आता लवकर पाठवलंय. काय अफलातून गोलंदाजी केली निलेश पागीनं आणि आता अतिश गोडविंदेची ती विकेट निलेश पागीच्या खात्यामध्ये राहिली. आणि आता कपिल केने यावेळेस तो येतोय. ते प्लॅनिंग होतं, परंतु त्या प्लॅनिंगच्या अगोदर तीच अतिश गोडविंदे सध्या तरी परतला आणि आता तो झटका होता 4था. ज्या पद्धतीने धीरज सरांनी उल्लेख केला की आता वाघ सगळे जखमी आहेत आणि जखमी वाघ ती शिकार करायला सोडत नाही. त्यांनी सध्या तरी आता त्या शिकार केल्यात. मैदानाच्या आतमध्ये 4 विकेट घेतल्यात 15 वरती. जिग्नेश 11 टीम गेल्या मॅच मध्ये 71 कुठल्या होत्या धावा, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीत. तिसरं षटक चालू होतंय कपिल केने. चला वेळाच्या बाबतीमध्ये ती वॉर्निंग पुन्हा एकदा पंच देत आहेत. वळण घेणारा बॉल होता. पहा किती वळला होता तो बॉल. टप्पा पडल्यानंतर तरी खेचून मारलाय. तोपर्यंत आपण पाहत आहोत. हो तिथे प्रयत्न आताही तिथे वाटतंय आणि धावून पडून तिथे आता धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
वेट केलोय, मागे मारलाय, चान्सेस मिळालेला नाहीत फिल्डरला, बॉल निघेल वेगामध्ये. समीर दुबेले सध्या तरी प्रयत्न तो करतोय, परंतु त्याला बीट करून बॉल निघाला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाचा 4 येतोय चौकार. एकोणावीसला 4 विकेट गेल्यात आणि आता हा चौकार नितेश भोईरच्या बॅटमधनं खूप महत्वाचा आलाय. बॅटिंग सध्या तरी होत असताना वेळ जास्तचा खर्च होतोय. लक्षात घ्या भागोबा फाटर्स टीम, फिल्डिंग लवकरात लवकर लावणं गरजेचे असेल. आज भरपूर बिझी शेड्यूल आहे आणि आजचा सध्या तरी जो मॅच चालू आहे चान्सेस नाहीत. याही वेळेस तो चान्स दिलेला नाहीत गोलंदाजानं. कपिल केने ॲज अ आयकॉन खेळाडू ऑल इंडिया सध्या तरी ती भूमिका पार पाडतोय. चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये कपिल. बॅटची कट, त्यानंतर मागे फिल्डर ठेवलाय, पाहूयात तो फायदा झालाय आणि आता धावून पळून धावा काढण्याचा प्रयत्न होईल. थ्रो पाहावा लागेल, बेल सुडवला तोपर्यंत पोहोचला असं दिसतंय. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट होती आणि तिथे नितेश भोईर 2 धावा घेऊन चाललाय. 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. 21 ऑन बोर्ड. 21 वरती धाव फलक. 2.3 चा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चालू आहे. त्या धावा रोखल्या गेल्यात कारण तितक्याही वेगामध्ये आलेल्या नाहीत. कारण जिग्नेश 11 टीम म्हटलं तर याही टीमकडे ती स्टार कास आहे, परंतु या मॅच मध्ये त्या विकेट लवकरात लवकर आल्यात. अतिश गोडविंदेची विकेट सगळ्यात महत्वाची होती, जो की ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतो. आणि सध्या तरी आता नितेश भोईर जो की सेट बॅट्समन आहे, 7 ला 12 वरती खेळतोय. अमोल कुंदे त्याच्या सोबतीला आहे. स्विंग चिट करण्याचा प्रयत्न, याही वेळेस प्लॅन मिस. कपिल केनेच्या विरोधामध्ये तो फटका खेळणं तितकाही सोपा नाही तसं दिसलंय. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. 4 बॉल हाताळलेत, धावा झाल्यात 21. अजून एक चांगला चेंडू आहे, याही वेळेस प्लॅन मिस. पाच पण सर डॉट बॉल किती आहेत? 3 बॉल इथे स्कोर आम्हाला सांगतायत. 1 चौकार, 1 डबल, 3 डॉट बॉल. 5च बॉल दाखवत आहेत. 2 डबल आहेत का? ओके, स्कोर कार्ड मध्ये थोडंसं मिस्टेक. 1 चौकार, 3 डॉट बॉल आणि 2 डबल. 8 धावा आल्या त्या ओव्हरला आणि आता धावा झाल्या धाव फलकावरती 23. 3 ओव्हर 23. चला तो ब्रेक समाप्त होतोय. फिल्डिंग लावायची आहे. 23 ला 4 विकेट गेल्यात. 2 3 4 हा आकडा स्कोर कार्ड वरती आहे आणि आता 3 ओव्हर ही झाल्यात. सध्या तरी शांत ठेवला आणि आता समीर दुबेलेला बॉलिंग मार्क वरती आणलं जातंय. मान फ्रॉम दहीगाव. काहीतरी चेंजेस, कारण
या प्रीमियर लीग म्हटलं तर त्या प्रीमियर लीगमधनं काहीतरी शिकणं गरजेचं आहे प्रत्येक टीमसाठी. चुका झाल्यात पहिल्या मॅचमध्ये, त्या या मॅचमध्ये करायच्या नाहीत आणि सध्या तरी आता त्या चुकांवरती सध्या तरी अभ्यास करून कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये वाघोबा फायटर्स टीम 3 ओव्हरला 23. पहिलाच बॉल मागे मारण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग लेगला खाली क्षेत्र आहे. चेंडू निघाला वॅकेंट एरियामधनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाचा अजून एक 4 येतोय हा चौकार. पुन्हा वेट केला आणि पुन्हा एकदा तिकडेच मारलाय. याही वेळेस तो बॉल मस्तकाला दस्तक देऊन झाला बॉडी लाईनच्या बाहेर. अनदर बिग वन 6. वेट करून मारतायत, बरोबर ते स्ट्रोक येत आहेत आणि आता सध्या तरी हात खोलतायत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी चांगली होते. अमोल कुंदे 2 बॉलवरती 10 का दम दाखवतोय. पहिल्या बॉलला 4, दुसऱ्या बॉलला हा षटकार आणि बरोबर ते लॉंग लेगचं टार्गेट क्षेत्र केलंय. धावा झाल्यात आता 33. चला बॉल तिकडनं लवकरात लवकर द्यायचा आहे. प्रेक्षक हो, खेळाडू हो, नियोजन आपलं सगळ्यांचं आहे. चॅम्पियन ट्रॉफी आहे, त्याचमुळे ती साथ देखील आपण द्या. जेव्हा बॉल बाहेर जाईल तेव्हा ते बॉल तरी द्यायला काम करा आपण, ही महत्त्वाची सूचना करतोय. नियोजन एका दुक्याचं नाही, सगळ्यांचं आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तेवढी तरी कार्य करा. जे खेळाडू तिकडे आहेत त्यांना ही महत्त्वाची सूचना करतोय. हा बॉल यावेळेस पंचाने व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. व्हाईट बॉलचा तो इशारा. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू तो लॉर्ड्स आहे आणि त्याचमुळे तो रिव्ह्यू मिळणार नाही त्या इनिंग मध्ये. आणि सध्या तरी आता अंपायरचं डिसिजन ते अंतिम तुम्हाला मानावं लागेल, त्यामुळे हा व्हाईट बॉल. आता धावा झाला धाव फलकामध्ये टोटल 34 वरती धाव फलक 3.2 चा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. स्क्वेअर कट करायचा होता. आता फटका यावेळेस तितकाही चांगला नाहीत, जिथे फक्त मिळू शकते सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. टोटल स्कोर कार्ड धाव फलकामध्ये 35, 3.3 चा खेळ समाप्त झालाय. ओहो, यावेळेस ती लाईन मिस केली, लेंथ मिस केली. नाराज असेल खेळाडू, कारण खूप सारं वेट केलं होतं याही बॉलचं आणि तिथे हा एक चांगला बॉल पाहायला भेटतोय. डॉट बॉल येलाय. धावा झाल्यात 35, 3.4 चा खेळ समाप्त झालाय. पुढचा मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला संघ आहे बिरबाडी चॅलेंजर आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीराम. आणि आता बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस इट इज मॅक्झिमम. 6 धावा षटकार मोजून मापून तोलून मारलाय. बरोबर त्या षटकाराच्या लाईनच्या थोडासा बाहेर पडलाय आणि तिथे हा मॅक्झिमम सिक्सर. धावा झाला आता 41, 41 ऑन बोर्ड. महत्वाची भूमिका पार पाडतोय नितेश भोईर या मॅच मध्ये. अतिश गोडविंदे लवकर बाद झालाय. काही खेळाडू लवकर बाद झालेत. आकाश गांगड असेल, आशिष तुपांगी असेल, हे खेळाडू बाद झालेत. आता लिडिंग एज. त्यानंतर विकेट किपरकडे बॉल चाललाय. चांगला तिथे बॉल अडवला जातोय. तोपर्यंत आपण पाहतो ओव्हर क्रमांक समाप्त होईल
आणि आता 4 ओव्हरचा खेळ. धावा झाल्यात 41. ला आता 4 विकेट गेल्यात आणि पाहूयात अंतिम ओव्हर. या अंतिम ओव्हरमध्ये आता सध्या तरी आपल्याला गोलंदाज पाहायला भेटेल रवी सोनावळे. मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम वाशाळा सध्या तरी गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटलाय. स्पर्धेमध्ये सगळेच नावाजलेले खेळाडू आहेत. प्रत्येक टीमचे जे महत्वाचे खेळाडू आहेत ते सगळ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये. फुलले बॅकटिपला खाली ठेवलंय. क्रॉस बॅटरनं बॉलला वळवलंय. मनगट वळवलीत. बॉललाही वळवलाय. स्क्वेअर लेग बंद. क्षेत्ररक्षक वेगामध्ये येतो आणि तोपर्यंत पाहत आहोत थ्रो होईल. थ्रो फेकी होते तोपर्यंत 2 धाबा घेऊन जात आहेत. उत्तम झुगरेचा तो थ्रो आपल्याला पाहायला भेटला आणि सध्या तरी 2 धाबा अमोल कुंदेच्या खात्यामध्ये. चांगला स्ट्राईक रेट त्याने ठेवलाय या मॅच मध्ये. 4 बॉलला 13 वरती खेळतोय. योगदान चांगलं दिलंय. धावा झाला धाव फलकावरती 43. 43 ऑन बोर्ड. 43 ला 4 विकेट सध्या तरी गेल्यात आणि आता एक चांगली पार्टनरशिप होते नितेश आणि अमोल मध्ये. वेट केलं होतं याही बॉलचं. क्रॉस बॅटेडनेच खेळलाय. पुन्हा आता ती स्ट्राईक फक्त घेण्याचा प्रयत्न होईल. निलेश पागी बॉलवरती येतोय तोपर्यंत एक सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. धावा झाल्या धाव फलकावरती 44. 44 ऑन बोर्ड. 44 ला 4 विकेट. 4.2 चा खेळ समाप्त झालाय. पूर्णपणे वेट करून मारलाय. त्याही वेळेस तिथे तो खाली क्षेत्र दिसतोय आणि आता बॉल पुन्हा निघालाय. उत्तम झुगरेला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक 4 येतोय नितेश भोईरच्या बॅटमधून चौकार. 48. वातावरणामध्ये देखील तो चेंजेस पाहायला भेटलाय. पूर्णपणे त्या मैदानावरती बरोबर आपण पाहिलं तर त्या मैदानाला बरोबर सावलीच मिळाली आहे. त्या वातावरणामध्ये चेंजेस. पुन्हा बदल होईल. पुन्हा तो उन्हाचा तडाखा सध्या जरी लागतोय. चला बॉल तिकडनं घ्यायचा आहे. मॅच चालू करायची पंचांना विनंती असेल. 48 झालेत. 48 ला 4. चला तर आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं ती रिव्ह्यूची मागणी सध्या तरी केलेली आहे.
बॉल फेर आहे, परंतु तिकडे एज साठी जो मागणी केलेली आहे ती तरी सध्या तरी आपण चेक करू शकत नाहीत, कारण अल्ट्रा एज नाहीत, त्यामुळे फेर बॉल आहे. बॉल फेर आहे, वाईड लाईनच्या आतमधून गेलाय बॉल. ऑनफिल्डचा इशारा काय आहे तिकडे? ऑनफिल्डचा इशारा अंतिम एज साठी अंपायर डिसिजन फायनल. व्हाईट बॉल साठी आपण दिलाय, व्हाईट बॉल फेअर बॉल आहे. ओके, चला जाऊयात मॅचकडे. तो आलेला डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. फेअर बॉल होता आणि त्याचमुळे तो डॉट बॉल आलाय आणि आता सध्या तरी रिव्ह्यू लॉट्स केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनंही या इनिंगसाठी. आणि सध्या तरी आता 2 बॉल बाकी आहेत. धावा झाल्यात 48. आता मिस टायमिंग वाटतोय. फटका फसलाय, फिल्डर आहे कपिल के सोडणार नाही. झेल दिसतोय आणि आता काऊ कॉर्नरला तो खूप चांगला झेल पकडलाय. मिळाली ती विकेट. फलंदाज बाद. झटका मिळालाय. 48 ला 5वी विकेट. अंतिम बॉल. चला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे आणि आता रोहित घारेला पाठवलंय, मॅन फ्रॉम खर्डी. रोहित घारे अंतिम बॉल खेळण्यासाठी आलाय, कारण टीमलाही तिथे अपेक्षा आहेत त्याच्याकडनं. अंतिम बॉल. हा डिटेल खेळाडू आहे. चला फास्ट खेळायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये तो झटका लागलाय आणि आता सध्या तरी आपण पाहत आहोत अंतिम बॉल. धावा झाला 48 ला 5 विकेट गेल्यात. 1.5 चा खेळ समाप्त. रवी सोनावळेची गोलंदाजी आतापर्यंत 7च धावा त्याने खर्च केल्यात. चांगली कामगिरी आमचे कृष्णा माडे सरांची आम्हाला पाहायला भेटत आहे. या स्पर्धेच्या अंतर्गत साथ देत आहेत. प्लॅन मिस, मग त्यानंतर तो प्रयत्न राहिला आहे तोपर्यंत घेऊन जातील एक सिंगल. पंचांची भूमिका त्यांची चांगली राहिली आहे आणि आता पंच कळत आहेत लेग बाईज. अरेची गरज सरांचंही कौतुक करूयात. खूप चांगलं त्यांनीही ते कार्य पार पाडलेलं आहे पंचांचं. आमचे सचिनजी बोंडवे सरांचंही आम्ही सहर्ष मनापासून आभार व्यक्त करत आहोत. 49 झाला, त्यांनी 50चा आकडा गाठायचा आहे वाघोबा फायटर्स टीमला. एक गोष्ट लक्षात घ्या, जिग्नेश 11 टीम आपल्याला 2 धावसंख्येची ते पॅनल्टी आहे. तर जेव्हा वाघोबा फायटर्स टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल, पहिली ओव्हर जेव्हा होईल तेव्हा त्या धावा ऍड केल्या जाणार आहेत टीम मध्ये. हे लक्षात घ्या दोन्ही टीम.
चला पुढच्या मॅच आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आता उपस्थित व्हा. करूयात पुढच्या मॅचचा टॉस, जिथे बिरवाडी चॅलेंजर विपक्षामध्ये जय श्रीराम खर्डी असा तो मॅच असेल. पहिला चेंडू आणि पहिलाच चेंडू पाठवला बाउंड्री लाईनच्याच बाहेर. पहिल्याच चेंडूवरती तो वार पाहायला भेटलाय. निलेश पागी, मॅन फ्रॉम धामणी, आणि धामणीचा ब्रँड दाखवत असताना सध्या तरी अतिश गोडविंदेच्या विरोधामध्ये आलेला हा 4 चौकार. दुसराही बॉल आणि आता तो दुसराही बॉल बरोबर खेळलाय. स्क्वेअर कट, फटका चांगला आहे. कडक आणि बेधडक अजून एक चौकार. तीन बॉलला 9 आलात. टार्गेट आहे 50. 50 आकडा गाठायचा आहे. प्रति ओव्हरला 10-10च्या सरासरीने जायचं आहे. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. आता कपिल केने स्ट्रायकर एंडला. ऑल इंडिया आयकॉन वर्सेस ऑल इंडिया आयकॉनची लढाई ही इनिंग मध्ये ती पाहायला भेटते. कोण किस पे पडेगा भारी. हलकस प्लेसमेंट, गलीमधनं चेंडूला काढलाय. थर्डमॅनला खाली क्षेत्र आहे. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवणारा स्ट्रोक बॉल निघाला बॉडी लाईनच्या बाहेर. कपिल केनेचा हा उत्तम दर्जाचा आपल्याला स्ट्रोक पाहायला भेटतोय. या चौका 4. पुन्हा हलकस प्लेसमेंट. तिथे आपण पाहत आहोत थोडासा वेळ घेतलाय, परंतु तितकाही फायदा घेता आलेला नाहीत. बॉल ओढून फेकी केला जाईल तोपर्यंत आपण पाहत आहोत डॉट बॉल येतोय. धावा झाला धाव फलकावरती 13 बागो फायटर्स सध्या तरी चांगली फलंदाजी करतायत.
आता या मॅच मध्ये ते चांगलं त्यांचं प्लॅनिंग राहिलं. गोलंदाजी अटॅक सध्या तरी खूप चांगला त्यांचा राहिला होता. ती मोमेंट शिफ्ट केली होती आणि मग त्यामुळे आपण पाहत आहोत. स्टॉप सिग्नल पण प्रथम आम्हाला कळवा. व्हाईट बॉल, स्टॉप सिग्नल व्हाईट बॉल आहे आणि आता सध्या तरी तो बॉल चेक केला जाईल. कृष्णा सर आपण ओके तिकडे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. यस इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा तो इशारा आहे. हाईट ही ती आपण पाहत आहोत डोक्याच्या वरनं तो बॉल गेलाय असं धड अंपायर कळवत आहेत. वेट केलं होतं याही बॉलचं वळण घेणारा बॉल आणि तिथे आपण पाहत आहोत ती चान्स बनली होती परंतु आता चेंडू निघाला पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही वेळेस या बॉलवरती आला तो 4 चौकार. धाबा झालात पहिल्याच ओव्हरला तब्बल 18. अतिश गोडविंदेचं षटक महागडं. पहिल्या ओव्हरला 18 आणि आता 24 ला 32 करायचे आहेत. आणि आता पेनल्टी ही आपण ते ऍड करणार आहोत म्हणजे आता 20 दिसत आहेत. 20 धाबा धावफलकावरती आहेत. पेनल्टीच्या 2 20. वीस धावा झाल्या धाव फलकावरती. पेनल्टीच्या धावा ऍड केलेल्या आहेत लक्षात घ्या. आणि आता करण खांबाळकर मॅन फ्रॉम लाहे. पहिला चेंडू स्लोअरवर वळण घेणारा होता. खूप चांगला बॉल पिचिंग केलाय. लेंथ वरती पडल्यानंतर तो बाउन्स होता तो खूप चांगला मिळालाय. आणि आता निलेश पागीला या चेंडूवरती शांत ठेवलंय. स्टार्ट चांगला मिळालाय. निलेश पागी 9 वरती खेळतोय. कपिल केने 8 वरती खेळतोय आणि धाव फलक 20 धावा. चांगला धावा आलात. 23 ला 30 करायच्या आहेत. सामना थोडासा सोपा वाटतोय. पाहूयात काय घडेल. आता लॉफ्टेड हिट आहे. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय मंथर सिक्सर. आता तो सामनाच खूप सोपा होत चालला. वाघ आता जखमी आहेत आणि आता ते शिकार करायला सोडणार नाहीत. जिथे जखम ती मिळाली पहिल्या मॅच मध्ये तो सामना त्यांनी गमावलाय. आता जखमी वाघ आहेत. एकदा रक्त लागलं की मग ते शिकार करायला सोडत नाहीत आणि आता ते शिकार करतायत. चांगली बॅटिंग. असं वेट केलं होतं. सॉफ्ट हँडनं फक्त ढकललंय. पुश करो खुश रो असा हा फटका राहिलाय. एक सिंगल मिळेल आणि आता धावा झाला धाव फलकावरती 27. 21 ला 23 करायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. टॉस जिंकलाय बिरवाडी चॅलेंजर टीमनं. प्रदीप गाडेकर टीमचे कॅप्टन आणि सध्या तरी त्यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंग करायचे आहे जय श्रीराम टीमला. त्याचमुळे दोन्ही टीम रेडी राहा. कोणती इथं आता दबाव घेत नाहीत.
दबाव न घेता सध्या तरी फलंदाजी चालू आहे, कारण बॉल भरपूर सारे आहेत, ओव्हर भरपूर सारे आहेत, त्यामुळे धावाही होत राहिलेल्या आहेत. 20ला आता 23 करायचे आहेत. एक संघ एक सामना जिंकून आलाय, एक संघ एक सामना हारून आलाय, परंतु सध्या तरी आता फाईट चांगली पाहायला भेटते. आणि आता बॉल मागे चाललाय, विकेट किपरला बीट करून लॉंग स्टॉपला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, महत्वाचा 4 येतोय चौकार. 22 यावेळेस आपल्याला पाहायला भेटत आहेत त्या धावा. चॅलेंज केलंय, ओके चॅलेंज केलेलं आहे. आवाज झाला 31 आणि आता 19ला 19 करायचे आहेत. बॉल टू बॉल इक्वेशन. ओहो चांगला बॉल आहे. ऑफ कटर चांगला पाहायला भेटला. आतमध्ये येणारा वळण घेणारा बॉल आपण पाहिला. करण खांबाळकर या मॅच मध्ये चर्चेमध्ये राहिलाय. धावा झाल्यात 31 आणि आता 18ला 19 करायचे आहेत. गेल्या मॅच मध्ये ती विकेट सगळ्यात महत्वाची होती. बाली बागरेची त्याने विकेट ती घेतली होती, त्याचमुळे तो चर्चेमध्ये आहे. या स्पर्धेमध्ये चांगले कटर त्याच्याकडे आहेत. चला वेळ घेतला जातोय, थोडासा फास्ट खेळा. 18ला 19. यावेळेस आपण पाहत आहोत पुट्टप्पाचा बॉल होता, हुक केला आणि धावा बुक केल्यात. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आला दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में होश